कोणाचे पार्सल जाऊ घेऊन एक यांचं पार्सल एक यांचं पार्सल बनवावं लवकर. रात्रभर ब्लॉग एडिट करीत बसलो, झोपच नाही आली. झोप आली जवळपास 4 वाजता. मग पहाटे 4ला झोपलो. के घाण करते बाबट. मला 1 तासभर लागला सगळं साफसफाई करायला. हे कडबा बिडबा काढला बराच येऊन, कारण मका काय भेटणार आम्हाला राव. मक्यात नेमकं आहे ना, आता पाऊस पडला ना बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच जणांची वावर अजून बंद आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 4:30 वाजल्यात. आज जरा आहे ना, काल रात्रभर मी ब्लॉग एडिट करीत बसलो, झोपच नाही आली. झोप आली जवळपास 4 वाजता. मग पहाटे 4ला झोपलो. 6ला परत उठलो, 2 तास झोपून शेण झाडून काढलं, सगळं काढलं आणि खाली गेलो राय गोट्यात गेलो. सगळं उरकलं आणि डायरेक्ट बाहेर गेलो तो. थोडं त्यापासून काम होतं त्याच्यामुळे ना ते दाखवताना आलं, शूट नाही करता आलं. साधारण घरी आलो असं 1 वाजेपर्यंत. 1 वाजता आलो, डायरेक्ट झोपलो. मग झोपलो 2-3 तास ना. 1 वाजले जेवण नव्हतं, कारण जेवण केलं 1 तासभरात. 2 वाजले, परत 2 तास झोपलो. आता 1.5 तास फ्रेश झालो. आता जायला लागून खाली गोट्यात आपल्याला. 4:30 वाजल्यात. 1 तासात आपल्याला उरकायला लागून सगळं 5 वाजेपर्यंत. 5 वाजता उरकलं, 5:30 वाजता आंघोळ पिकळ होईन. 5:30ला गोट्या ऑफिस जायला लागेल. ऑफिसमध्ये आपल्या हॉटेलला जायला लागेल 6 वाजेपर्यंत. 7ला तर संतोष जाईन. दिवसभरचा शेड्यूल एवढं टाईट असतं ना की जर काय झोप नाही झाली संपला खेळ. मग जरा जास्त आता मी एक्सायटेड व्हायला लागलो ना, त्याच्यामुळे ना झोपच येत ना रात्रीची मला. रे मी ना जवळपास 2-3 ब्लॉग एडिट केला असेल मी, जवळपास अर्धा तासाची रात्री. आणि त्याला आहे ना अपलोड पण करीत बसलो. मी जास्त वेळ गेला. मग मी पिक्चर बघत बसलो. कळत नाही राहू का विचार वाजले. आता बॉडी अशी हिट मारते आतून. मग वाईट असं होतं, डायरेक्ट बेकार होते. चहा घ्यायचा, चहा घेऊन बॅग खाली जाऊ पहिलं पोट्यात. ते बिरकून टाकून सगळं झाडून मिळून घ्यायचं लागेल. नवीन हिरो आणला का? कुठला? पहिल्यांदा बघितलं याला मी. SK के घाण करते बाबट. कडबा काढा लागेल राव. कडबाच नाही आणला ह्यानी, ऋषानी. कडब्याचा बोत राहिला आणायचा. सुट्टा कडबा काढा लागेल. एकच पार्टी बघतात आपल्याकडे शिल्लक. मग सकाळी असं घेऊन गेलतो, ठेवून गेलतो. गोटा न धुतला. गोटात व्हायचीच गरज नव्हती सकाळी, अख्खा साफ होता. हे दोघांना आधी घेऊन टाकायला लागेल पटक्यात. याने कुट्टी खाल्ली पण नाही, थोडी खाठवलीच. तर मिठाचं पाणी मारून गेलतो आणि येणे आखी खाल्ली बघ. माठ्या वरती दोघं घेऊ. चल
ना मला 1 तासभर लागला सगळं साफसफाई करायला. हे कडबा बिडबा काढला बराच येऊन, कारण मका काय भेटणार ना आम्हाला राव. मक्यात नेमकं आहे ना आता पाऊस पडला ना बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच जणांची वावर अजून बंद आहे, मका निघत नाही बाहेर. हे सगळं साफ केलं, मॅट पलटी करून टाकली त्याने, लय घाल केली त्याने इथं. हे मॅटी खाली वाईट डायरेक्ट किडं आलं तरी इथं पांढरं काय. इथलं पुढलं आहे ना मातीमुळं पाणीवरून साफ नाही करता येत, पण आता चांगलं साफ केलं. हे थोड्या बाजूला काढलं, बाकी सगळा कचरा बाहेर टाकून दिला. हे काय सकाळी गोठा साफ केला धुतलेला मी. गोठा धुवायची गरज नव्हती कारण सगळा साफच होता. दूर केला ना मच्छर सगळं जातात निघून. चांगला मजबूत दूर करायला लागतंय. पोरं येते जवळपास 7-8 वाजता, 8, 8:30, 9ला येतात पार बसायला. त्याच्या आधी यांना मच्छर जाऊन घेतात पार मग साफ नसेल केलं तर. $2,000 years later. गोठ्यात परत यायला लागलं मला. काय आलं मग आपलं आज बुधवारी नेमका नाही का, गुरुवारी आम्ही घेतो सुट्टी हाफ डे. परत आपला गुरुवारचा पण हाफ डे असतोय. ही मोटर न्यायची होती मला, मागलो वेळेस मोटर नाही ते सगळे नाही रंगणच विसरलो यायची. हे न्यायला आलतो आत्ता. वाजतात. गुड मॉर्निंग. आकाश सिंघानिया कुठं आहे? कैसे हो? संतोष शेट अंगुली मला झालेला आहे. झालं का नाही नीट ते? अवघडच खेळ गेला तू. डॉक्टर के पास तो नहीं था ना, नितीन शेट्टी डॉक्टर के पास. पवार डॉक्टर रे. आणि ज्याला म्हणून दवा बघतो त्याला. माझा तो घरगुती डॉक्टर झाला नाही. आमचा पण दुसरीकडे पुढे जातच नाही. 100 रुपयात नीट करता येते. लय भारी कसं घेतला तो? घेतला मारतो. जाऊ का? हा येऊ द्या. संतोष शेट्टी गेला आत्ता. 1-2 कस्टमर आहे हात बसलेले. आकाशाने वाजता हँडल करतात ते. चांगलं अरे मला आहे ना मग कडवा नाही आणला तुम्ही राव. कधी मी आलोय 8 वाजता. मी लय लांब गेलो. हा ना कडवा नाही. अरे माहिती का मी ना वळीतला कडवा काढलाय. मी तांदूळ्यात गेलतो. हा का थोडं ना फोन आलता मला. थोडं एक न्यूजात काम आहे आपलं. एक न्यूजात काम करून येऊ म्हटलं. सार्थक आहे तो नाव काय? आदित्य. ते आदित्य टेर तुमची कुठलं आहे? गावातलाच आहे. काय बोलतो तू तर म्हणला राहुरीचा आहे तू. नाही गावातला. हा का ते संगमनेर सांगून साईड दाखवलं ना मी त्या ब्लॉग मध्ये भेटलो त्याच्या. संगमनेर साईड दाखवलंय पण हा. तो तांबेर मध्ये राहतो नाही का. हा का आणि मी तांदूळनेर मध्ये राहतो. त्याच्या माझ्या घरामध्ये लईतले 2-2.5 किलोमीटर अंतर. आयला बघ तू मोकार चमकून देईन मला तो. मग काय पोहोचली ना तू. हा अरे आपण एक ट्रिप करू ना अरेंज मग लगी जायला कुठेतरी. माझ्या डोक्यात एक स्पॉट आहे मग लगेच तेवढंच. मग मी पण तरी छापीन थोडेफार. ए राजू मध्येच थांबला गाडी. पार्सल जाऊ घेऊन. एक यांचं पार्सल यांचं पार्सल बनवा लवकर. बाकी टेबल साफ कर आकाश. आत्ता आहे ना जरा आहे ना कस्टमर बरेच आले होते मध्येच हेल्पिंगला. मी परत आलो इथं राव. आत्ता आहे ना बरोबर 11 वाजल्यात. चांग आपल्या इकडे गेलो न्यूजाला. मी न्यूजाला गेलो. माझा मित्र आहे ना एक त्याकडे मला डॉक्युमेंट घ्यायचे होते बरं का. फाईल घ्यायची डॉक्युमेंटनी मला. एक जर आमचे काम होतं तिथं गेलो आणि तेव्हा फोनच बंद केला. आणि नंतर मी कॅनवे चौकात आलो. मला म्हणतो मी परत ये वरती म्हणलं. परत यांच्या इथं कस्टमर चालू आले. मग काय करणार लय पळापळ झाली परत इथं. आणि आकाशने वाजता ते दोघांनी हँडल केलं. आकाश वाजता जरा आहे ना ते पाठण दुखते ते त्याच्यामुळं
लवकर बंद करायची म्हणजे 11 वाजले बरोबर बंद केले. कुठल्या अख्ख्या नस दाबल्या होत्या का 12 अख्ख्या? पूर्ण आणि किती महिने तुम्ही बसून होते मग? हे 2 महिना 20 दिवस. आयुष्यपत 2 महिना 20 दिवस. जास्त होते माहिती आहे मग राव. पाटणीचं काम लय भंगार आहे. या पॅक करा. आकाश सिंगानी या लवकर पॅक करा. आता उद्या धुवून काढू आपण, आज नको धुवायला. उद्या संतोष शेटतो आपण नाही का सगळं क्लीन करून टाकू. मशीन ठेवलीत ना व्यवस्थित आपली. तसं ना घरून फक्त चहा प्यायला आलो होतो नुसतं. भूकले लागली होती मला वाईट. इथंच नूडल बिडल खाल्ले मी. हाफ नूडल खाल्ले मस्त. पण ते नूडलला मोठा नूडलला टेस्ट आहे, बारका नूडलला टेस्ट नाही आहे. आम्ही पहिलं मोठे खाल्ले नाही इथं त्याच्यामुळे भारी वाटलं. ते क्रंची असते बघा मोठा नूडल्स, ते बारके नाही बरोबर लागत आहे ना. किती वाजल्या तर 11 आले बरोबर. आकाश सिंगाने आलं असं तो काय आलं अरे. आम्हाला आहे ना ते ना रील बनवायची होती ना कस्टमरचे रिव्ह्यू आणि बाकीच्या गोष्टी दाखवायच्या होत्या. पण नेमकं काय आलं मी ना ते करणारच होतो पण मी मग ट्रायपॉड परत नाही आणला. मी मग घरीच गोट्यात राहिलं ट्रायपॉड. माहिती ना आणला वाजता पाठून दुखायला लागली. मी पण झोपून आलो होतो. माझी पण तब्येत खराब झाली. 11:30 वाजले. आता घरी जास्त पण अर्धा तास गोट्यात एक चक्कर मार लागन. परत खायला पार्सल घेतलं परत जाऊन. रात्री बरं भूक लागत नाहीतर. काल रात्री भूक लागली तेव्हा मी बेळ खाल्ले राव घरी. आणि ना गोट्यात चक्कर मारला ते अर्धा तास तरी थांबायला लागते. 15-20 मिनिटं कमीत कमी गोट्यात जातातच. काय सांगू एवढं बोर होतं ना बेकार. आणि हे ब्लॉग बनवा, एडिट करा, रीएडिट करा, तर काय कोणा रडून बिडून जमत नाही. हे करणे डायरेक्ट सांगायचं तरी कोणाला. चल आपल्याला किडा आहे म्हणून चालू आहे आता. हे घाटात पण जायचे राव उद्या. नेमकं उद्या परांड्यांचा गोरा आहे तो झोपायचा ना. आपल्या भीमाला कांड झोपायचं होतं पण ते कांड नुसतं पळून देत नाही. काय राव टोकन बिकन काही नाही माझ्याकडे. जुकाट नाही काय नाही. आता काय सांगू आता. मका नाही खायला राव. इथं मका लावली असते मकाच भेटा ना आम्हाला. म्हणजे कडबाच काढला मी इथून वळईवरून. कडबाचा अर्धा ते आणला. बिरदवडीचं टोकन पण नाही निघलं राव. टोकन भेटलं जुकाट नाही. यायला वाट लागली. आणि टायमिंगला 2-3 टोकन भेटली मला पण एक पण जुकाट नाही. यायला साबळ झाली ना आमची. आणि ते मोकळं पळून द्यायचं बघायचं आता. उद्या जायचं आपल्याला आहे ना बिरदवडीच्या घाटात. ते बघायला मोकळं पळून दिलं तर मग पळावता येईल आपल्याला. पळावता यायचं राव. तन्मय शेठ बंटीचं बेस्ट फ्रेंड तन्मय बहुत दिवसानंतर आलेला आहे गोट्यावर.